अजितदादांच्या निधनानंतर बारामतीत अवैध धंद्याचा सुळसुळाट. रोहित पवारांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. बारामती शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसायांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. मटका, जुगार, अवैध दारू विक्री यासोबतच आता गांजा आणि ड्रग्जसारख्या गंभीर प्रकारांचीही भर पडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः युवा पिढी या विळख्यात अडकत असल्याचा आरोप सामाजिक स्तरावरून केला जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम झाल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. पूर्वी अवैध धंद्यावर कठोर कारवाई होत असल्याचे सांगितले जात असताना आता मात्र अनेक ठिकाणी खुलेआम प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. शहरातील काही शाळांच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाखाली तसेच रिंग रोड परिसरात गांजा व इतर नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी बारामती परिसरात मोठ्या प्रमाणात गांजांचा साठा जप्त करण्यात आला होता. हजारो किलो गांजा पकडण्यात आल्याची घटना राज्यभर चर्चेत आली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संबंधित आरोपी अद्याप पूर्णपणे समोर आले नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतका मोठा साठा सापडतो पण त्यामागील मुख्य आरोपी मात्र सापडत नाहीत, अशी चर्चा शहरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. बारामतीतील वाढत्या अवैध कारवायांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. युवकांना व्यसनांच्या कर्तेतून वाचविण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे. नागरिकांमधून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अवैध धंदे उघडपणे सुरू असताना कारवाई का होत नाही, असा सवाल विचारला जात आहे. काही सामाजिक संघटनांनी देखील या प्रकरणी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. बारामतीसारख्या शिक्षण आणि विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने पालकवर्गामध्येही चिंता वाढली आहे. विशेषतः शाळा आणि कॉलेज परिसरात नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चेमुळे युवकांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि अवैध धंद्यावर कितपत कठोर कारवाई होते याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. SP पुणे सिंग साहेबांना आम्ही सगळे भेटलो. मी स्वतः होतो, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी याचे काही पदाधिकारी, काही व्यापारी प्रतिनिधी, काही वकील प्रतिनिधी, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, त्याच्याचबरोबर बारामती उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे युवक अध्यक्ष, तसंच विधानसभा उद्धव ठाकरे साहेबांचे अध्यक्ष बारामती, आणि ह्या लोकांना घेऊन SP साहेबांना भेटण्याचं कारण असं की बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ही वाढलेली आहे. त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ड्रग्सचा. ड्रग्समध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जे काही आपल्या मेडिकलमध्ये मिळणारे ड्रग्ज आहेत, जे काही हृदयासाठी वापरले जातात, काही आपण पेन किलर असतात, त्याचं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं. आणि त्याच्याचबरोबर काही जिमला जाणारी मुलं, त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळालं. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला. त्याच्याचबरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू म्यू, पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं, आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात. आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललं. त्यामुळे आम्ही जेव्हा पोटनिवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल. दादांनी आणलेले अधिकारी, ज्याच्यामध्ये SP साहेब अतिशय कार्यक्षम आणि चांगला अधिकारी आहे, DYSP, PI हे चांगली लोक आहेत, पण कुठं ना कुठंतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठंतरी खराब व्हायला लागली, असं लोकांचं तिथं मत आहे.
याच्याचबरोबर व्यापाऱ्यांना धमक्या देणं, तिथं कुठंतरी पैसा वसूल करणं, तिथं छोट्या मोठ्या मोठ्या चोऱ्या त्याच्यामध्ये होणं, हेचंही प्रमाण तिथं वाढत चाललं आहे. आणि पालक, मी स्वतः एक पालक आहे, पालक म्हणून लोकांचं मत आहे की 60,000पेक्षा जास्त मुलं हे बारामती तालुक्यामध्ये आज शिक्षण घेतात. त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान, TC कॉलेज, शारदानगर, माळेगाव, सोमेश्वर, MES असे बरेच काही कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत. तिथं जेव्हा मुली जातात तेव्हा पूर्वी दादांच्या आदेशाच्या अनुसार पोलीस तिथं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचे. त्यामुळे टार्गेट पोरं जे तिथं येऊन मुलींना त्रास द्यायचे ते कधीही दादांच्या काळामध्ये त्रास देत नव्हतं. पण आता परत एकदा ती पोरं तिथं जाऊन मुलींना काहीतरी वेडवाकडं बोलणं, याचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरही कुठं ना कुठंतरी कंट्रोल आणण्याची जरूरत आहे, आमचं असं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे लोकांच्या वतीने आज इथं येऊन आम्ही जे ऑफिशियल ड्रग्ज आणि अनऑफिशियल ड्रग्ज याचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा विषय असेल, त्याच्याचबरोबर छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या या बारामतीमध्ये वाढत चाललेल्या आहेत, त्याची काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. याच्यावर लवकरात लवकर कंट्रोल हा आणला गेला पाहिजे, यासाठी आम्ही SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. पुढच्या काही दिवसातच कारवाई तिथं सुरू होतील आणि त्याला नक्कीच एक चांगलं स्वरूप, नाहीतर एक डिसिप्लिन, नाहीतर एक कायदा व सुव्यवस्थेची पूर्वीसारखी परिस्थिती बारामतीमध्ये येईल अशी अपेक्षा. जर पुढच्या 15 दिवसामध्ये तशी परिस्थिती आली नाही, मग कुठं ना कुठेतरी लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, अशी भूमिका लोकही त्या ठिकाणी घेऊ शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.